फ्रेंड्स, वेलकम बॅक टू मॅग्नेटिक मोमेंट्स विथ श्रीकांत या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज आपण ठरल्याप्रमाणे एक नवीन रेस्टॉरंट एक्सप्लोअर करणार आहोत, जे आहे मॉल ऑफ मिलेनियम वाकड येथे. ओके, सो या रेस्टॉरंटचं नाव आहे फिएस्टा बाय बार्बेक्यू नेशन. एक बुफे रेस्टॉरंट आहे. आपण एक 15 ते 20 मिनिटात आपण तिथे पोहोचणार आहोत. चला तर लवकर भेटूया फिएस्टा बाय बार्बेक्यू नेशनमध्ये. मी सुपर एक्सायटेड आहे, कारण आता फायनली मी फिएस्टा बाय बार्बेक्यू नेशन या रेस्टॉरंटच्या फ्लोअरवर पोहोचतोय. मॉलच्या 4थ्या मजल्यावर हे रेस्टॉरंट लोकेटेड आहे. इट्स अ न्यूली ओपन रेस्टॉरंट बाय बार्बेक्यू नेशन. 3rd फ्लोअरवर संपूर्ण फूड कोर्ट आहे. मी आधीच रिझर्वेशन करून ठेवलं आहे इथे. रेस्टॉरंट एंटर केल्यावर माझ्यासमोर एक व्हायब्रंट अँड ब्युटिफुल, एक लेटेस्ट डिझाईन आणि फ्रेश लुक देणारं असं इंटेरियर माझ्यासमोर होतं. इट वॉज व्हेरी अपेलिंग. मला हे फार आवडलं. आता बार्बेक्यू नेशन म्हटल्यानंतर आपल्यासमोर एक इमेज उभी राहते की ग्रिलर असणार, आपल्या टेबलवरती स्टार्टर सर्व केले जाणार. तर तसं नाही. जरी बार्बेक्यू नेशनचीच प्रॉपर्टी असली तरी स्टार्टर देण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. चला तर बघूया आपण. तर आजचा काय मेन्यू असणार आहे, काय लाईव्ह काउंटर असणार आहेत, हे एका छोट्या स्टँडीवर माझ्या टेबलवर होतं. फिएस्टा या रेस्टॉरंटमध्ये मी आधी म्हटल्याप्रमाणे ग्रिलर हा टेबलवर नसतो. मला ही कॉन्सेप्ट आवडली की आपल्याला हवे तसे व्हेज आणि नॉनव्हेज स्टार्टर आपण ऑर्डर करू शकतो, आणि मला गरमागरम स्टार्टर असे सर्व केले जात होते. मी नॉनव्हेज स्टार्टर जवळजवळ सगळेच ट्राय केले. एक भन्नाट अशी व्हरायटी होती. यामध्ये फिश कोली वडा, प्रॉन्स फ्राय, चिकन विंग्स, चिकन टिक्का, चिकन डम्पलिंग्स मी एन्जॉय केले. इट वॉज रिअली ऑसम स्टार्टर्स दे मेड, आणि त्यांची सर्व्हिस सुद्धा खूप छान होती. तर होतं काय मित्रांनो, की स्टार्टर खाता खाताच आपलं पोट भरतं, आणि तेच झालं माझ्यासोबत. तर म्हटलं थोडासा ब्रेक घेऊ आणि मग आपण मेन कोर्स ट्राय करूया. थोडा वेळ ब्रेक घेतल्यानंतर मी विचार केला की आपण व्हेज आणि नॉनव्हेज काउंटर एक्सप्लोअर करूया. जवळजवळ भूक नव्हतीच, तरी म्हटलं की आपण ॲटलिस्ट एक्सप्लोअर करूया. तर मी बघायला गेलो आणि व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्ही काउंटर वेगळे सेटअप केले होते. नॉनव्हेजमध्ये चिकन बिर्याणी, मटन ग्रेव्ही, फिश ग्रेव्ही, एग मसाला अशा विविध डेलिकेसीज तयार होत्या. आणि व्हेजमध्ये दाल, राईस आणि पनीरची भाजी असा मेन्यू तयार करण्यात आला होता. मी एक्साइटेड होतो डेझर्ट काउंटरसुद्धा एक्सप्लोअर करण्यासाठी. तर मी मटन ग्रेव्ही आणि बिर्याणी टेस्ट केली. इट वॉज व्हेरी नाईस. फायनली आता डेझर्ट काउंटर. डेझर्टमध्ये मिर्चचा हलवा मी पहिल्यांदा बघितला. हा मिर्चचा हलवा म्हणजे कॅप्सिकम पासून बनवला, शिमला मिरचीपासून बनवला होता. त्यानंतर मालपुआ, गुलाबजाम आणि फिरनी असं ओव्हरऑल डेझर्ट काउंटर होता. आणि आता फायनली मी माझ्या फेवरेट काउंटरकडे आलोय, कोल्ड स्टोन आईस्क्रीम. तर बेसिकली हे एक कोल्ड आईस पॅड आहे, ज्यावरती आपल्याला हव्या त्या फ्लेवरमध्ये आईस्क्रीम रोल फॉर्मॅटमध्ये करून देतात. हा माझा फेवरेट काउंटर आहे. तर मी त्यांना काही चॉको चिप्स आणि चॉकलेट सिरप ॲड करून बनवायला सांगितलं. तर मी हे पण एन्जॉय करणार आहे. काही डेझर्ट मी एन्जॉय केले. इट वॉज व्हेरी नाईस. मला आजचा हा रेस्टॉरंटचा अनुभव खूप छान वाटला. तर मित्रांनो, मला कळायला आवडेल की तुम्हाला हा व्लॉग कसा आवडला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका, जेणेकरून माझे येणारे सर्व व्लॉग तुम्हाला कळतील. आणि आपण लवकरच एका नवीन व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड जॉइनिंग विथ मॅग्नेटिक मोमेंट्स विथ श्रीकांत. थँक यू सो मच. गुड नाईट.